तर या ठिकाणी निष्ठावंतांना डावललं जातंय, पैसे देऊन तिकीट घेण्यात आलेली आहेत असा आरोप नाराज भाजपचे पदाधिकारी करतायत। याच दरम्यान एक इच्छुक उमेदवार होती जिच्या नाराजीचा या ठिकाणी उद्रेक झालेला होता, त्या महिलेला आता काहीशी भोवळ आलेली आहे। अरे धक्के लढणं शिवसेनेत असताना तेव्हा पण असं त्यांना कसं पाडायचं हे पाहायचं। आता पैसा किती काय बघू आपण, तुम्हाला पण आपल्याला पाडायची नाकारलं। आणि जी नवीन जी आली आहे, जिने कुठले गुन्हे नाही काय नाही, ओबीसी ला ओपन मधून दिलं, ओपन सीट महिलांसाठी सुटलेली असताना का भाजपा बदललाय, पैशावर चाललंय असं आमचं स्पष्ट आरोप आहे। पैसा लो, पैसा फेकॉर तिकीट लेके जाओ, हेच झालं आज आमच्या आयुष्यात। आता हे होईल उघड, मागे फिरून फिरून कोण करताय, होईल उघड। पण ही पद्धती चुकीची आहे ना। भाजप शिस्तबद्ध पक्ष म्हणून आतापर्यंत प्रसिद्ध होता, पण ह्या निवडणुकीत हे चुकीचं ठरलेलं आहे। कार्यकर्ते गुन्हे ज्यांच्यावर दाखल झाले 10 वर्षापासून मी पण केलं, त्याच्या आधी मी पूर्वी जनसंघात सुद्धा होते, जनसंघाच्या काळात सुद्धा मी होते, भाजप स्थापन झाला तेव्हाही होते, मधल्या काळात फक्त शिवसेनेत गेले होते।